श्री स्वामी समर्थ सर्वांना। सकाळी सकाळी उठल्याबरोबर सगळी कामं करून घेतली आणि अगोदर देवपूजा केली। चला म्हणलं आज डब्याची काही घाई गडबड नाही आहे, चला अगोदर देवपूजा करूया, कारण डबे असल्यानं मग देवपूजा करायला उशीर होतो, कारण डब्याची गडबड अगोदर करावी लागते। मग त्यानंतर आपलं पाणी आलेलं होतं नगरपालिकेचं, मग हे इतकं पाणी भरून ठेवलेलं आहे आणि पाणी आलं ना, असं पाणी भरून ठेवलं ना घरामध्ये खूप छान अशी बरकत आल्यासारखे वाटते। पाणी म्हणजे घरातील लक्ष्मीच आहे। पाणी भरलं ना खरंच घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते। तसं तर आपल्या घरी पाणी असतंच, बोरचं पाणी भरपूर आहे, अजिबात कमी पडलं नाही, इतका उन्हाळा आहे तरी पण हे गोड पाणी आहे नगरपालिकेचं आणि आम्ही प्यायला हेच पाणी वापरतो। आम्हाला ते आरोचं पाणी वगैरे जमत नाही आणि त्याने आमची तहान पण जात नाही, त्यामुळं आम्हाला हे नगरपालिकेचंच पाणी प्यायला आवडतं। मग हे इतके आम्हाला चाटले बुटले भरून ठेवावे लागतात, कारण 8 दिवस पाणी येत नाही। आता सध्या तर उन्हाळा आहे, पण 8 दिवसाला 5 ते 6 दिवसाला पाणी सोडत आहेत, तरी पण उन्हाळ्यामुळं पाणी प्यायला जास्त लागतं आणि माठातलंच पाणी पितो ना आम्ही, त्यामुळं पाणी जास्त लागत आहे। त्यामुळं जास्त थोडेसे छोटे छोटे भांडे चाटले बुटले भरून ठेवावे लागतात। मग देवपूजा वगैरे केली, अगोदरच केलेली होती, पाणी भरलं, मग तुमच्याशी थोडंसं बोललं आणि लगेच मग स्वयंपाकाला लागले। चला म्हणलं आज आमरस करूया, कारण आज होता मदर्स डे, त्यामुळं म्हणलं आंब्याचा रस करूया आणि स्वामी आईला नैवेद्य दाखवूया। माझी आई तर जवळ नाही, माझी आई असली तर मस्त छान असा पाहुणचार केलेला होता, पण माझी आई खूप लांब राहते, मग माझी स्वामी आईच माझी आई आहे। त्यामुळं स्वामी आईसाठी नैवेद्य केलेला आहे आंब्याचा रस। आणि हे परवा मी पळीपापड केलेले होते तांदळाचे, आणि पाहू शकता एक पट पापड आहे तर 3 पट पापड फुलत आहे, इतके छान पापड झाले ना, तोंडात टाकताच विरघळणारे। मग पापड अगोदर पोळ्या वगैरे करून घेतल्या, म्हणलं कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच कढईमध्ये पापड तळायला घेतले। माझ्या पोरांना कुरडई आवडते, म्हणून त्याच्यासाठी कुरडयासुद्धा तळाव्या लागतात। तर पापड्या तळत तळत असताना हातावर माझ्या तेल पडलं आणि इतका जोरात चटका बसला ना। उन्हाळा आहे आणि थोडं जरी आपल्या हाताला काही लागलं पोळलं ना, खूप आग होते आणि किती वेळची वेळ मला आग होत होती। पण काय घाई गडबड असते, सकाळी एक तर रविवार असल्यामुळं उठण्यात उशीर आलं आणि त्यामध्ये पाणी आलं, पाण्याला 1-1.5 तास लागतो। पाणी आलं की मग अंगण वगैरे सगळं धुवायचं, कूलर भरून घ्यायचे, भांडे सगळं, कपडे धुवायचे, सगळं करून घ्यावं लागतं, त्यामुळे उशीर लागला। मग स्वयंपाकाला उशीर झाला आणि सगळ्यांची गडबड चालली होती जेवण करायची। मग बघा मुलासाठी कुरडयासुद्धा तळल्या आणि ह्या कुरडया 2 वर्षाखालच्या आहेत बरं का, अजिबात खराब झालेल्या नाही। लगेच त्याच कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, लसूण टाकला, 1 कांदा टाकला बारीक चिरून आणि खूप सारी कोथिंबीर टाकली आणि छान अशी फोडणी घातली, लाल तिखट हळद मीठ घातलं, थोडंसं पाणी घातलं आणि त्यामध्ये बेसन टाकून हटून घेतलं, घट्ट पिठलं केलं। आमच्या इथं ना रस केला ना असं घट्ट पिठलं मुगवडा असं केलं तरी चालतो, किंवा कांद्याची चटणी, जास्त भाजी वगैरे लागत नाही। आणि रस केला की पापड्या ह्या तळाव्याच लागतात। इकडच्या भागामध्ये जे आहे ना, परभणी भागामध्ये ना रसासोबत पापडी खातात, जास्तीत जास्त कोणीही खात नाही, पण आमच्या इकडं रसासोबत पापडी खातात। आणि मी पाहिलेलं आहे नाशिक भागामध्ये रसासोबत वळवटाचा भात खातात। आता कोण कोण खातो वळवटाचा भात नक्की कमेंट करून सांगा रसासोबत। त्यानंतर पारंपरिक पद्धतीने म्हणजे जुन्या पद्धतीने मी रस करायला घेतला। आता 3-4 आंबे होते, छान स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला मस्त असं माचून घेतले आणि त्या 1-2 पातेले घेतले, ह्या पातेल्यात एक काढलं आणि त्या पातेल्यात एक, त्याचे टरपल अगोदर धुवून घेतले, नंतर पोळी धुवून घेतल्या, जास्त काही पाण्याचा वापर केलेला नाही। छान जास्त घट्टही नको आणि पातळही नको। जुने लोक ना तेव्हा मिक्सर नव्हते, कोणतेही ब्लेंडर नव्हते, तेव्हा रस कसे करायचे ना त्याच पद्धतीचा मी रस केलेला आहे। जुनी लोक असेच रस करीत होते आणि ह्या रसाला एक वेगळीच चव येते बरं का, मिक्सरपेक्षा। मिक्सरचा जर आपण खाल्ला ना रस, ते ज्यूस होतो आणि हे रस केला ना बरोबर आमरस होतो। नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशा पद्धतीचा रस करता। आता छान मी रईमने हटून घेतलं, त्यामध्ये साखर टाकली, थोडंसं स्किप झालं असेल व्हिडिओ साखर टाकलेला, थोडीशी साखर टाकली आणि मग थोडंसं दूध टाकलं आणि छान असं मिक्स केलं आणि फ्रीजला ठेवणार आहे। बाकीचे कामं होईपर्यंत मस्त
थंड पण होतो. त्या अगोदर म्हणलं देवाला नैवेद्य दाखवूया. स्वामीचं ताट केलं, पिठलं घेतलं, रस घेतला, पापडी, कुरडई आणि 2 पोळ्या घेतल्या. मग इतका स्वयंपाक केला ना, भात वरण काही लागत नाही. आमच्या इथं माणसं 4, मग खाणार 4, त्याच्यामुळं जास्त काही स्वयंपाक मी केला नाही. आता मग जेवायला स्वामींना दिलं, त्यानंतर आम्ही जेवण केलं. आम्ही जेवलेला काही व्हिडिओ केला नाही. मग मी सकाळीच उठून पापड्या घातलेल्या होत्या 3:30ला. तर माझ्या पापड्याचा असा सत्यानाश झालेला आहे. काय कुठं चुकलं काय माहीत, पण माझ्या हातून पापड कधीही चुकत नाहीत, पण असे झालेले आहेत. असं म्हणलं जितक्या नशिबात आहेत तितक्या काढून घ्यायच्या, बाकीच्या म्हणलं पाण्यात टाकून द्यायच्या. असा होता माझा मदर्स डेचा दिवस. चला तर मग कसा वाटला ब्लॉग आजचा नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास शेअर फॉलो कर.